पाटील, काल मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. तुम्हाला ज्यावेळेस आश्वासन दिलं होतं त्या बैठकीत काही निर्णय होतील असं सांगण्यात आलं होतं. प्रत्यक्षात काय झालं काय नाही कोणीही सांगायला तयार नाही आहे. तुम्हाला काही कळलंय का, काही झालं असं वाटतंय का? नाही, आम्हाला पण नाही कळलं, पण त्यांचे निर्णय आपल्याच मीडियाच्या माध्यमातून आम्ही बघितलेत की बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय त्यांनी मार्गी काढला आहे. केसेसच्या संदर्भातल्या ते एक निर्देश दिले त्यांनी सगळीकडं. आणि माननीय शिंदे साहेबाची जी समिती आहे तिला 1 वर्षाची मुदतवाढ मिळाली, याबद्दलही माहिती मिळाली. अशा 2-4 गोष्टी त्यांनी केल्यात. मला वाटतं मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करण्याबद्दल तिथं चर्चा आणि फक्त त्यांचं म्हणणं की घोषणा करायची राहिली, असं काहीतरी 2-4 विषय त्यांनी घेतलेत. आता आपला मूळ विषय राहिला 58 लाख नोंदीचा. त्याच्याबद्दलही सगळ्या गावागावात त्यांनी शिबिरं घ्यायचे निर्देश दिलेत. ही पण माहिती आहे की शिबिरं घ्यायचे, गावागावात जायचं आणि 3 महिन्याच्या आत हे गोष्टी करायच्या. 3 महिन्याच्या आत म्हणजे समजा त्याचा अर्थ असा की आजपासून सुरुवात करायची तर 3 महिन्याच्या आत. आणि दर 8 दिवसाला 15 दिवसाला कलेक्टरांनी तो आढावा घ्यायचा आहे आणि कलेक्टरांकडून उपसमिती म्हणजे विखे पाटील साहेब आढावा घेणार. या 5-6 गोष्टीबद्दल माहिती मिळाली. आता मूळ आपला विषय राहिला हैदराबाद गॅझेटियरचा. तर त्या संदर्भातले जे निर्देश आणि ते द्यायचे आहेत, तर त्या संदर्भात थोडंसं रात्री आमचेच इथं अभ्यासकांनाच ते डबल SOP वाचायसाठी वेळ गेला. असे म्हणजे जे खरं आहे ते सांगायला फक्त की असं त्या दिवशी आपण ड्राफ्ट वाचला होता सगळा, SOP पण वाचली होती आंदोलनाच्या ठिकाणी. त्यात काही दुरुस्त्या दिल्या होत्या. मग त्या दुरुस्त्या केल्यात की नाही केल्या हे बघण्यासाठी आणि तुम्हाला सूचना आणि निर्देश काढायच्या अगोदर एकदा आम्हाला दाखवा असं ठरलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी ते वापस टाकलं रात्री, पण इथंच 10 वाजले ते वापस पाठवायला. एखाद्या दिवस आज ते निर्णय होतील. फक्त याचा अधिकृत कागद निर्देशाचा आमच्याकडे फक्त नाही आहे. 5-7 गोष्टी कळाल्या. एक तुमची महत्त्वाची मागणी होती की काही अधिकारी जाणीवपूर्वक प्रमाणपत्र देत नाही, त्यांच्यावर कारवाईची तुम्ही मागणी केली होती. त्या संदर्भात नाही चर्चा झाली का? नाही नाही आता अधिकृत कळलं आम्हाला. आज गोष्टी कळतील. आता बऱ्याच काय काल झालंय ते कळलं. फक्त त्यांनी जे जे निर्देश सूचना काढल्यात त्याचा अधिकृत कागद आपल्याकडं नाही आहे, दिला नाही. परंतु माहिती 5-7 विषय त्यांनी हातात पक्के घेतलेत. ही पक्की माहिती आहे. कारण हैदराबाद गॅझेटियरचे SOPच्या संदर्भातलं म्हणजे जे प्रमाणपत्र निघायला पाहिजेत त्याचे निर्देश देण्यासाठी जे अधिकृत सूचनेचा कागद आहे तो नाही आहे आमच्याकडं आणखी. आणि 58 लाख नोंदी निघाल्यात त्याच्याबद्दलचे निर्देश सूचना दिल्यात राज्यस्तरावर. याचं एक आमच्याकडं कागद नाही. म्हणजे जे आहे ते सांगितलं आज येईल असं वाटतं कागद. तुम्ही सकारात्मक आहात बऱ्यापैकी. हा 5-7 मागण्यावरती त्यांनी चर्चा केली आणि ती खूप उच्चस्तरीय बैठक होती. पहिल्यांदाच इतके कॅबिनेट मंत्री मराठा उपसमितीच्या बैठकीला हजर होते. सचिवापासून अप्पर सचिव सगळेच हे पहिल्यांदाच हजर होते. हे आम्ही सुद्धा बघितलं आहे. आणि त्याच्यातून असं वाटतं की सरकारनं पक्का आता मनावरती घेतलं आहे. फडणवीस साहेबांनी मनावरती घेतलं आहे आणि तिथं सगळेच मंत्री होते. शिंदे साहेबांचे पण होते, अजितदादांचे पण होते. आणि आता पक्कच मनावरती घेतलं आहे विखे पाटलांनी पण असं दिसतंय. मग आता पुढं असंच कंटिन्यू ठेवतेत का पुन्हा अर्ध्यात गेल्यावर काही ब्रेक लागतोय हे माहीत नाही. पण सध्या तरी असं दिसतंय की सरकारनं पक्क मनावरती घेतलं आहे की 58 लाख नोंदी ज्या मिळाल्यात मराठा समाजाच्या त्याचे सगळे कुणबी प्रमाणपत्र द्यायचेत, त्याच्या व्हॅलिडिटी पण द्यायच्यात. हैदराबाद गॅझेटियरचा JR काढला आहे त्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्रसुद्धा वाटप करायचे हे पक्क मनात घेतलेलं दिसतंय असं कालच्या बैठकीतून त्यांच्या वाटतंय. कारण 6 ते 7 विषय त्यांनी मार्गी काढलेत. फक्त अधिकृत आपल्याकडं निर्देश आणि सूचना दिलेला कागद मात्र सरकारचा नाही. गांभीर्यानं काम करा, कामात हलगर्जीपणा केला तर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा विखे पाटलांनी दिला. हा म्हणूनच म्हणलं मी की आता हे विखे पाटलांनी चांगलं मनात घेतले दिसतंय आणि पूर्ण मोकळीक फ्रीडम जी म्हणलं जातो ते दिला दिसतोय फडणवीस साहेबांनी सगळ्यांनाच. म्हणून आता एखाद्या वेळेस होईल असं वाटतंय. पण अधिकृत मात्र त्यांनी केलेले सूचना निर्देश जे दिले ते अधिकृत नाही आहेत. ते तोंडी झाले बैठकीत दिलेले. पण तशा सूचना अधिकृत कागदपत्रेसुद्धा प्रत्येक राज्यातल्या अधिकाऱ्यांपर्यंत त्या गेल्या पाहिजेत. नुसती बैठक घेतली ती उच्चस्तरीय झालं हे पण खरं आहे.
पण नुसतीच उच्चस्तरीय झाली आणि खाली काहीच हालचाल झाली नाही असं नको. ते लेखीच त्यांचे ते कागद निर्देश सूचना निघायला पाहिजेत सरकारच्या आणि सचिवांच्याकडून पण, दोघांकडून पण. तरच मात्र प्रेशर अधिकाऱ्यांवरती येईल. नसता त्या ॲडमिशनं सुरू होतील पुन्हा. त्या टायमाला पुरा ॲडमिशन घेतील, पुन्हा व्हॅलिडिटीला थांबा, अमकंच करा, त्रुट्याच निघाल्या, बाकीच्या त्रुट्या निघत नाहीत, मराठ्याच्या लगेच त्रुट्या निघतात. म्हणजे हे जर प्रकार थांबवायचे असतील तर सरकारला, मंत्रिमंडळाच्या उपसमितीला, विखे पाटील साहेबाला यांना कागदपत्रित निर्देश काढावे लागणार आहेत आणि बहुतेक आज संध्याकाळपर्यंत ते कागदपत्र निर्देशाचे कागद येतील असं वाटतंय आमच्यापर्यंत. तुम्ही ओबीसी मराठा मंत्रालय किंवा कक्ष स्थापन करण्याची मागणी करतात, पण जर कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तुम्ही ओबीसी होत असाल आणि ओबीसीचा ऑलरेडी कक्ष असेल, मंत्रालय असेल, तर मग तुम्ही ओबीसी झाल्यावर ते काय तुम्हाला कशासाठी हवं असा प्रश्न उपस्थित केला जातो. उपस्थित करणारा कामच नाही ना, मराठ्याचंच उपस्थित करायला आहेत फक्त ते. त्यांचं मात्र किती का खाय ना, त्यांना वरबडून खायला चालतं. आम्हाला सारथीला पैसे दिले की द्या आम्हाला बी, आम्ही तुम्हाला किती दिले विचारलं का आत्तापर्यंत? मराठ्यांना काय दिलं लगेच आम्हाला द्या, ती सिस्टमच आहे त्यांची. तुम्ही आमके झाल्यावर काय करायचं आणि तमके झाल्यावर काय करायचं, मग तुम्ही झालात ना, आता काय करायचं, आरक्षणाचं तुम्हाला खाल्लं ना 60-70 वर्ष, बस झालं ना. मग असं म्हणल्यावर खाल्लंच ना, आता बरं राहू, खाऊन द्या ना दुसऱ्याला, आता करा ना मोठं, म्हणजे आरक्षण सोडून सगळे आता खाऊन द्या, आता ज्यांना नाही त्यांना. तसं नसं जमत, तसं लगेच गोड लागत नाही, लगेच गरीब होते ते तेव्हा, मागाशेत म्हणतात आम्ही, लगेच तेव्हा लगेच गरीब होते ते. म्हणजे यांची सिस्टम दुटप्पीपणाची, मराठ्यांची विरोधी भूमिका आहे. मराठ्यांचे लेकरं सुखी समाधानी दिसले नाही पाहिजे, तेही उच्च शिक्षणात गेले पाहिजेत, ही भूमिकाच नाही आहे त्यांची. ती आम्ही घालतोय. यांनी हे किती जळाले, मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन होणार, मराठ्यांचे प्रश्न सोडायला ताण नाही राहणार आणि मराठा समाजाची राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती सुद्धा राहणार. पण याबाबत बैठकीत काही चर्चा झाली नाही का? कोणत्या बाबत? मराठा आणि कुणबी मंत्रालयावर सगळ्या चॅनलला आले, बिना चर्चेचं कसं देतील? त्यांनी जे प्रेस नोट पण काल विखे पाटील यावर काहीच माध्यमांना न बोलता निघून गेले, भूमिका स्पष्ट करत नाही. तुम्ही म्हणताय चर्चा झाली. हा बघ, आम्हाला त्यांच्याकडून जी माहिती मिळाली मी तुम्हाला सांगून टाकली. त्यांच्याकडूनच माहिती मिळाली, त्यांच्या माणसाकडून आम्हाला, की बलिदान गेलेल्या मराठा आरक्षणासाठी, कुटुंबासाठी आपण निर्णय MIDCचा केला आहे, विद्युत महामंडळाचा सुद्धा लगेच करतोय आम्ही. ही एक विषय त्यांनी क्लिअर केला. केसेसच्या संदर्भातले निर्देश आम्ही दिले, सगळ्या माहिती आम्ही मागवायला लागलो, तरच आम्हाला काम करता येईल म्हणे. समजा घेतलं आणि तेही बरोबर आहे ना, त्यांना माहीत पाहिजे कोणत्या केस कुठं आहेत, काय आहेत. आम्ही जर नुसतंच म्हणलो केस मागी, आपण त्यांना माहीत पाहिजे ना काय घ्यायची कुठं, म्हणून ते आता ती माहिती घ्यायलीत. ते एक काम झालं. शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ दिली त्यांनी, म्हणजे आता शिंदे समितीचं पुन्हा नोंदी शोधायचं काम सुरू होईल. म्हणजे मराठ्यांसाठी ही लय आनंदाची गोष्ट आहे की पुन्हा नोंदी शोधायला सुरुवात जर झाली आणि आणखीन 10-20 लाख जर नोंदी निघाल्या तर खूप मराठ्यांचं कल्याण होणार आहे. खूप, 1 वर्षात 10-20 लाख नोंदी बी शोधल्या, मराठ्यांचं खूप कल्याण होणार आहे. हे मराठा समाजाने सुद्धा समजून घेतलं पाहिजे. ही आपल्यासाठीची चांगली गोष्ट आहे. आणि मंत्रालयाची सुद्धा चर्चा झाली. फक्त आता ते आचारसंहितेमुळे काहीतरी होतं वाटतं, घोषणा करता येणार का काय, काहीतरी त्यांचं असे होतं काहीतरी प्रॉब्लेम. आणि 58 लाख नोंदी ज्या आहेत त्याच्या संदर्भात आता त्यांनी शिबिरं घेण्याचे निर्देश दिले सगळीकडं, की 3 महिन्याच्या आत हे पूर्ण करायचं आहे काम. मग आता आजपासून ते सुरू झालं. मग आता किती नोंदी, किती प्रमाणपत्र, आता घरापर्यंत जायचं सांगितलं आहे त्यांना. मग आता ते घरोघरी जाऊन अभियान होईल, त्याच्यात सगळे त्यांच्या कुटुंबाशी अधिकारी चर्चा करतील आणि त्या स्तरावरती कुणबी प्रमाणपत्र 58 लाखाच्या बद्दल निघतील. 6वा विषय राहिला हैदराबाद गॅझेटियरचा, तर त्या संदर्भात आता निर्देश आज निघते वाटतं किंवा रात्री निघाले असते उशिरा. ते जरा आमच्याकडंच इकडं थोडं काय दुरुस्ती आहेत का पुन्हा, यासाठी अभ्यासकच 10 वाजेपर्यंत इथं सुरू होतं, त्यामुळं थोडा त्याला वेळ होऊ शकतो किंवा आज होऊन जाईल. पाटील साहेब, सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला की आधी अनुकंपावर फक्त पुरुषाला वारस धरला जायचं, पण कोर्ट असं म्हटलं आहे की लिंगभेद चालणार नाही. आता मुलींनाही तो सन्मान दिला पाहिजे, मुलीला लग्न झाल्यानंतर कुटुंबापासून तोडता येत नाही. मग तुमची काल मागणी होती की काही आत्महत्या झालेल्या, शहीद झालेले शेतकऱ्यांच्या, त्यामध्ये त्यांच्या घरात मुलं नाही, मुली आहेत, तर तुम्हाला याचा फायदा होईल? हो, सगळ्यालाच होईल ना. आमच्या असं माननीय न्यायालयाने जो निर्देश दिले ते सगळ्यासाठीच फायदा होईल. मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेले कुटुंब येतात, त्यांच्यात बी काही ठिकाणी फक्त मुलीच्या मुलं नाही, तर तो फायदा त्यांना होईल.
शेतकऱ्यांच्या बद्दलचा तसाच विषय असेल तर ते निर्णय चांगला झाला तो की सगळ्यांसाठी तो फायदा होईल. चांगला निर्णय आहे तो. 2 लाखाचं कर्ज सरकारने माफ केलंय, तर त्याची घोषणा निवडणुकीनंतर करू, पण माहिती तर आज देऊन टाकली मुख्यमंत्र्यांना. आचारसंहितामुळे नंतर करू म्हटलं. पण माहिती तर देऊन टाकली. आपण कर्जमुक्तीच करा ना, काय याला 2-2 हजार 2-2 लाख करता का? कामान धामायचं. एकदाच मोकळे करा शेतकरी आणि मालाला भाव द्या. काहीच गरज नाही पुन्हा शेतकऱ्याला कशाची. सरळ सरळ स्पष्ट काम करा. एकदाच काढा किती कर्ज आहे ते, पुरी कर्जमुक्ती करा आणि शेतकऱ्याला सांगा तुमच्या मालाला दामदुप्पट भाव केलाय, आजपासून आता कर्ज नाही देत आम्ही तुम्हाला. ते घेणार नाही दुप्पट भाव केलं. कापसा जर 10-15 हजार रुपये भाव केला तर काय मागन त्यो. सगळ्या पिकात जर दुप्पट करत गेले काहीच गरज नाही शेतकऱ्याला कशाची. आत्महत्या करायची सुद्धा गरज नाही. म्हणजे तुम्ही जसं एकदा लाडक्या बहिणी दिलं ना तसं एकदा पूर्ण कर्जमुक्ती करा, पण शेतीमालाला भाव पण द्या. तुम्ही नुसते कर्जमुक्ती करताना कापसाचा भाव येईन 2,500. मग हे असं नाही जमायचं. ते उलटं सुलटं खेळ करून ठेवतात. वाढवा सगळ्यात. शेतकरीच जगितोय देशाला, जगवा शेतकऱ्याला सुद्धा करायलाच पाहिजे. त्या लाडक्या बहिणीचे बऱ्याच लाडक्या बहिणी बाहेर काढल्यात आणि काही 14,000 दाजीने बी काढले होते वाटतं पैसे लाडकी बहीण होऊन. ते दाजीच्या मागा लागले दिसतात. ते म्हणले मी ते 14,000 वसूल करणारे पैसे. आता ती पण लाडकी बहिणीचंच दाजी आहे ना कुणीतरी. अरे जरी दाजीना काढले असले 14,000 तरी ते बायको आहेच ना दाजीला. ती तुमची बहीणच आहे ना मग लाडकी बहीण. मग दाजीचे पैसे हाणायला लागले ना फडणवीस साहेब. काय दाजीने काय वाटोळ केलं तुमचं एवढं की 14,000 दाजी सोडून द्या एवढी बार. जागेवर गुन्हे दाखल व्हायची प्रक्रिया सुरू आहे. गुन्हे तर दाखल करूच नका, पण दाजी कोण घेऊ बी नका नाही एवढी बार. ते बहिणीला त्रास देणार आहो तुमच्या. मग अशी कशी लाडकी बहीण आहे फडणवीस साहेब तुमची. तुम्हाला वाटतं का बहिणीला त्रास व्हावा? जाऊ द्या ना एखाद बार. दाजी असतं एखाद बार, एखादा आडमोठा दाजी असेल. पण त्यातले राजे सहकारी अधिकारी आहेत ना. मग त्या अधिकाऱ्याला दोष द्या ना म्हणा. दाजीला कम दोष द्या. हे सरकारी अधिकारीच आहेत थेट. म्हणून मग ही सवत दाजी आहे का फडणवीस साहेबाचा पैसे घेतल्याला? हा ते अधिकाऱ्यांचा दोष आहे. अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करा. ते बिचारे शेतकरी गरीब दाजी निघणारे. ते आता 14,000 निघालेले गरीबाच्या मागा लागून फडणवीस साहेबाला काय मिळणार आहे? आता काही तुम्ही अपात्र लाडक्या बहिणी काढल्या, मतदान होस तर पात्र होते, मतदान झाले की ते अपात्र झाले. बरं ठीक आहे बाबा, काय करीनात का? दाजी तोवर दिसले नाही की 14,000 तुम्हाला पैसे घेतलेले. मतदान झालं, आता काय दाजी त्रास देतात त्याजवळ नसतील बी. आता ते तवाच उडीले असतील. उगाच त्रास देऊ नका त्या 14,000 सुद्धा फडणवीस साहेब. बहिणी नाराज होते. बहीण नाराज होते म्हणजे का तुम्हाला त्या 14,000 दाजीच्या बहिणी मतदान नाही करणार पुन्हा? पांगन ती चिंता आहे तुम्हाला फडणवीस. चिंता म्हणजे काय? मला दाजी चिंता आहे बाबा. दाजीचं मागं लागते उगाच उगन. दाजीनं काय केलंय? धोंड्याचं कमाई नाही.